नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिवाजी गायकवाड कृषी मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. या ऊसाच्या प्लॉटमध्ये AI टेक्नॉलॉजी मार्फत आपण हा प्लॉट घेतलेला आहे. त्यामध्ये जवळपास ते काय मशिनरी आपण आपल्या शेतामध्ये लावलेली आहे. त्याबद्दल आपण तिथल्या टेक्निकल ऑफिसरला विचारूयात. सर नमस्कार. सर नमस्कार. सर आपलं नाव सांगा. सर माझं नाव प्रशांत पाठक. मी फसलचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेलो आहे. हे आपले जे AI अंतर्गत डिव्हाइस आहे त्याच्याबद्दल आमचं इन्स्टॉलेशन चालू आहे. बरं ठीक आहे सर. बरं सर, हा पोल कशासाठी घेतलेला आपण हा पोल याच्यासाठी घेतलेला आहे की जे आपल्या मशीनचं असते ते जे वर दिसत आहे ते आपलं सोलर आहे. बरं, ते वरच्या साईडला काय सोलर आहे का ते? आणि त्याच्या खालच्या साईडला काय आणि आहे? हे जे दिसत आहे तुम्हाला एंटिना सारखं हे आपलं नोड आहे. याच्यातून तुम्हाला सर्व जमिनीचं म्हणजे डाटा कलेक्ट करते आणि ते तुमच्या मोबाईलवर तुम्हाला सांगते. याच्यासाठी ते नोड दिलेलं आहे. आणि ते वरचं ते काय म्हणतात त्याला? वरचं आहे सोलर. ते सोलर आहे का? सोलर म्हणजे हे इलेक्ट्रिक म्हणजे सोलर आपलं याच्या मार्फत आहे. चार्जिंग वगैरे घेऊन ते डाटा प्रोव्हाइड करते आणि हे डाटा प्रोव्हाइड करून तुमच्या मोबाईलवर सांगते. बरं ठीक आहे. आणि हे जमिनीमध्ये तुम्ही काय लावले सर? हे आपण जमिनीमध्ये लावलेलं आहे सेन्सर. याच्यामध्ये काय होते की तुम्हाला म्हणजे तुमची जमीन किती ओली आहे, किती कोरडी आहे, या सर्व गोष्टी सांगते. म्हणजे जेणेकरून तुमची पाण्याची 30% बचत होते. आज जे आपण अंदाजित पाणी देतो ते न देता प्रॉपर पद्धतीनं पाणी जाऊ शकते तुमच्या शेतात. बरं ठीक आहे. बरं, AI टेक्नॉलॉजी मार्फत आपण ऊसाचं कसं नियोजन लावू शकतो त्याबद्दल थोडक्यात सांगा बरं शेतकऱ्यांना. म्हणजे आजकाल शेतकरी काय करतो की अंदाजे म्हणजे ड्रीप लावून पाणी देतो किंवा अंदाजे पाणी देतो. त्याच्यामुळे काय होते की जास्त जमीन ओली राहिली तरी कीड पकडते, रोग पकडते. अशा गोष्टीसाठी आपण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत हे दिलेलं आहे. जेणेकरून तुमच्या प्लॉटला किती पाणी पाहिजे किंवा पाण्याची गरज आहे नाही आहे सर्व हे मशीन सांगते. त्यासाठी आपण हे बसवलेलं आहे. बरं ठीक आहे. सूर्यप्रकाशाचं काय सांगते का? सूर्यप्रकाश म्हणजे तुमचं इथचं टेम्परेचर सांगते की किती तपत आहे, काय आहे. त्याच्यावर तुमच्या ऊसाची स्टेज समजते की कोणत्या अवस्थेत आहे काय. आणि वाऱ्याची दिशा वगैरे सांगता? हो सर्व सांगते. म्हणजे वाऱ्याबद्दल काय सांगतात ते? म्हणजे किती स्पीड आहे काय सर्व सांगते. बरं ठीक आहे. आणि आपण पाणी किती देतो ते पण सांगते का? हो सांगते. किंवा जे समजा आता तुम्ही म्हणजे कधी कधी जमीन कोरडी होते, ओली राहते, तर ते प्रॉपर ऍप मध्ये सांगते की किती ओलावा आहे, किती कोरडा आहे, पाण्याची गरज आहे का किंवा आहे तर किती आहे, या सर्व गोष्टी सांगते. आपल्याला समजा खात द्यायचं आहे त्या खताबद्दल काय सांगते ते? खतही सांगते की कोणतं द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, सर्व सांगते. बरं, या व्यतिरिक्त जर आधी कोणता रोग वगैरे येत असेल तर ते प्रॉपर सांगते की कोणता रोग येत आहे, कोणता तुम्ही स्प्रे करायला पाहिजे. समजा बुरशी वगैरे आली तर सांगते की थायरम कॅप्टन कार्बन डेन्झिम जे काही आवश्यक असेल ते सांगणार, ते तुम्ही स्प्रे करायचं. बरं. आणि आपण स्प्रे करण्यापूर्वी ते सांगते, माहिती पण सांगते? हो आधी प्रेडिक्शन देते. बरं ठीक आहे. कोणता रोग येणार आहे, काय येणार आहे. बरं, आणखीन म्हणजे शेतीला फायदेशीर, ऊसाला फायदेशीर आणखीन कुठली माहिती सांगतं हे तुमचं AI टेक्नॉलॉजी? या सर्व म्हणजे तुमचं हवामान वगैरे सांगते की आज जसं काही आपण पंजाब डक वगैरेंचं ऐकतो तसं ते ओव्हरऑल सर्व इकडचं सांगतात ते. पण आपलं जे हे बसवलेले आहे हे तुम्हाला तुमच्या ऍक्च्युअल प्लॉट मधलं सांगते की किती MM पाऊस झाला किंवा किती MM पावसाची शक्यता आहे. या सर्व गोष्टी हे मशीन सांगणार. बरं ठीक आहे. बरं, शेतकऱ्याला सारांशाचं आपल्याला तुम्हाला सांगायचं माझं म्हणणं आहे, शेतकऱ्यांना काय फायदा होईल हे तुम्ही समजा आपण वापरलंय, समजा आपल्या शेतामध्ये आपण लावलंय, हे मेन म्हणजे पाण्याची बचत होईल किंवा पाण्याची. आता कसं आहे कोणत्याही गोष्टीचा एक ठराविक पिरियड असतो. आता समजा तुम्ही म्हणजे माणूसही जितकं खाते जेवढं पसते तेवढंच खाऊ शकते. जास्त झालं तर ओव्हरफ्लो होते. तसंच पाण्याचं आहे. जर तुम्ही म्हणजे पाणी जास्त दिवसांनी प्लॉटलंय तर तेही काही कामाची गोष्ट घडणार नाही. म्हणजे तुमचं हे सर्व सांगतंय, जास्त झालेलं कमी झालेलं सगळं सांगणार. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. हो 100%. अंदाजित तुम्ही समजा आज 40 टन एकरी काढत आहे तर या मशीनच्या माध्यमातून तुम्ही 70 ते 80 टन काढू शकता. म्हणजे उत्पादन वाढण्यासाठी 100% आहे. बरं ठीक आहे. या मार्फत तुम्ही सर्व शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? म्हणजे आपले जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता? शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे की काही शेतकरी या ज्या मशीन ज्या आहे या बाबतीत अवेअर नाहीत. जसं की तुम्ही या गोष्टीचा लाभ घेतला पण जे बाकी शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत कदाचित हे पोहोचलं नसावं. त्याच्यामुळे आपण काय की आता म्हणजे हे बऱ्याच ठिकाणी बसवलेलं आहे. आता कारखान्याअंतर्गत बऱ्याच योजना राबवल्या जात आहे. माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना फायदा होईल. बिलकुल 100%. आता तुम्हाला जर फायदा झाला तर तुम्ही 10 म्हणजे 100 लोकांना सांगू शकता ना. बरोबर ठीक आहे. तुम्ही आम्हाला या टेक्नॉलॉजी बद्दल मार्गदर्शन दिलं, धन्यवाद सर. थँक्यू.